नाही, सगळ्यात महत्वाचा विषय कविताजी, इतका वेळ झालं ही चर्चा ऐकतोय आणि दोन सत्ताधारी प्रवक्त्यांचं निवेदन ऐकलं आणि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र हा प्रश्न विरोधी पक्ष म्हणून पडतोय. कारण देवेंद्र फडणवीसांनी जे पेरलं ते उगतंय याचं हे उत्तर आहे. एक लक्षात घ्या की निलेश राणेंनी त्यांच्या घरात घुसणे, त्यानंतर पहिला प्रश्न, याच्यात दोन्ही दोषी आहेत, भाजपवाले पण दोषी आहेत आणि आमदार निलेश राणे पण दोषी आहेत. एक तर इतका पैसा आला कुठनं हा नंतर उपस्थित झालेला प्रश्न आहे. पहिला प्रश्न, यांना घरात घुसण्याचा अधिकार कोणी दिला आणि हिंमत कुठनं आली? तर राज्याची कायदा आणि सुव्यवस्था पाळण्याचं काम हे राज्याच्या मुख्यमंत्र्याचं आणि गृहमंत्र्यांचं असतं. पण सातत्यानं राणे बंधूंना वाचाळवीर करून महाराष्ट्रामध्ये जाती आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी त्यांनीच सोडले आणि आज हे जेव्हा त्यांच्यावरतीच उलटत आहेत त्यावेळेला भाजपचे प्रवक्ते इथं धाय मोकलून त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी करायला पाहिजे हे सांगतायत. अहो, कोणी करायला पाहिजे? सरकार तुमचे, मुख्यमंत्री तुमचे, गृहमंत्री तुमचे, आणि जर तुमच्यात दम असेल तर निलेश राणेंवरती दरोडेखोरीची केस टाका. तो भाजपचा तो कोण कार्यकर्ता आहे, त्याच्या घरात एवढे पैसे सापडले, त्याची चौकशी लावा, त्याला अटक करा आणि नितेश राणेनं भाजपचे नेते म्हणून याचं उत्तर आणि गृहमंत्री म्हणून राज्याच्या देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं महाराष्ट्रामध्ये जे चाललंय हे तुम्हाला मान्य आहे का ते सांगावं. आणि इथं स्पष्टरित्या भाजपचे प्रवक्ते सोबतच्या पक्षात खपून घेणार नाही अमुक करत सांगतायत. अहो, तुमचं सरकार आहे, तुम्ही विसरू नका. तुम्ही 12 वर्ष झालं सरकारमध्ये आहात. तुम्ही निलेश राणेंवरती अवधूत वाघांनी मला वन लाईन मध्ये उत्तर द्यावं की जर तुमचं असेल राणेंवरती अॅट्रॉसिटी दाखल करावी, गृहमंत्री याच्यावरती भूमिका घेतील का? नंबर 1. नंबर 2, ते 25 लाख जे सापडलेत किंवा जे किती लाख असतील त्याची चौकशी होणार का? का तुमचं सरकार आहे म्हणून हा सावळा गोंधळ चालू देणार आणि महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य लोकांच्या जनतेच्या दुःखाला बाजूला सारून ही तुमची गुंडगिरी देवेंद्र फडणवीसांच्या ऑथोराइज्ड सगळ्या त्यांच्या परवानग्यानिशी चालते का? याचं उत्तर त्यांनी